30 जून आणि 31 डिसेंबरला निवृत्त होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक वाढीव पेन्शन संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. अनेकदा सरकारी नोकरीतून निवृत्त होताना कर्मचाऱ्यांच्या मनात एक खंत असते की केवळ एका दिवसामुळे त्यांची वार्षिक वेतनवाढ हुकली. मात्र आता राज्य शासनाने यावर महत्त्वाचे निर्णय घेत 30 जून आणि 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे त्यांच्या निवृत्ती वेतनात घसघशीत वाढ होणार आहे. 30 जून आणि 31 डिसेंबरला निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव पेन्शनचा लाभ. शासकीय कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा साधारणपणे 1 जुलै किंवा 1 जानेवारी रोजी वेतनवाढ लागू होत असते. 7व्या वेतन आयोगानुसार या 2 तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र जे कर्मचारी वेतनवाढीच्या अगदी 1 दिवस आधी म्हणजेच 30 जून किंवा 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होतात त्यांना तांत्रिक दृष्ट्या दुसऱ्या दिवशीची वेतनवाढ मिळत नव्हती. यामुळे त्यांचे होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने 2 महत्त्वाचे आदेश काढले आहेत. 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्यांसाठी वित्त विभागाने 19 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार जे राज्य शासकीय कर्मचारी 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत किंवा होतील त्यांना लगतच्या 1 जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन त्यांचे निवृत्ती वेतन निश्चित केले जाणार आहे. केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2025 मध्ये हा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्र शासनानेही हा सॅलरी इन्क्रिमेंटचा लाभ आपल्या कर्मचाऱ्यांना देण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे 1 जानेवारीची ही वेतनवाढ 7व्या वेतन आयोगाच्या 1/1/2016 या तारखेपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहील. 30 जून रोजी निवृत्त होणाऱ्यांसाठी यापूर्वी 28 जून 2023 रोजी वित्त विभागाने एक परिपत्रक काढून 30 जून रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत असाच निर्णय घेतला होता. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 30 जूनला निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जुलैची काल्पनिक सॅलरी इन्क्रिमेंट मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयानुसार जर कर्मचाऱ्याने मागील 12 महिने सेवा पूर्ण केली असेल तर 1 जुलैची वेतनवाढ गृहीत धरून त्यांची पेन्शन, ग्रॅच्युटी आणि रजेचे रोखीकरण पुन्हा निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फायदा कोणाला आणि कसा मिळणार? हा निर्णय फक्त काल्पनिक वेतन वाढीसाठी आहे. म्हणजेच तुम्हाला त्या महिन्याचा पगार वाढून मिळणार नाही, तर निवृत्ती वेतन निश्चितीसाठी तुमचा मूळ पगार वाढीव मानला जाईल. यामुळे तुमच्या मासिक पेन्शनमध्ये आणि ग्रॅच्युटीच्या रकमेत वाढ होईल. या सॅलरी इन्क्रिमेंटच्या निर्णयाचा फायदा घेण्यासाठी संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. 30 जूनच्या केसमध्ये अर्ज केल्याच्या तारखेपासून मागील 3 वर्षाची किंवा निवृत्तीच्या तारखेपासून थकबाकी दिली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. थोडक्यात महत्त्वाचे, 30 जूनला निवृत्त होणारे त्यांना 1 जुलैची वेतनवाढ पेन्शनसाठी मिळेल. 31 डिसेंबरला निवृत्त होणारे त्यांना 1 जानेवारीची वेतनवाढ पेन्शनसाठी मिळेल. अंमलबजावणी 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू. शासनाच्या या निर्णयामुळे हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पदरात अनपेक्षितरित्या वाढीव सॅलरी इन्क्रिमेंटचे फळ पडणार असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.